पाण्याची पानं पिवळी पडत आहेत का? खत टाकून तुम्हाला फरक पडत नाही का? अशा वेळी अनेक शेतकरी वारंवार खत टाकून खर्च वाढवत आहेत. तर तुम्ही आज आपण जाणून घेऊया की पिके पिवळे पडण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय सोप्या भाषेत जाणून घेऊया. शेतकरी मित्र सूरज, आपण पाहत आहात वावर कट्टा, शेतीच्या चर्चेचा कट्टा. या चॅनलवर आपण तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतीतील समस्या, आधुनिक तंत्रज्ञान पाहणार आहोत. चला आपण आजचा विषय सुरू करूया. पिवळे पडण्याचे पहिले कारण असू शकते नायट्रोजनची कमतरता. नायट्रोजनची कमतरता नसल्यावर झाडं पिवळी पडतात, जुनी पानं पिवळी पडतात. त्यामुळे झाडांची वाढ मंदावते आणि उत्पादनात घट होते. यावर उपाय म्हणून आपण माती परीक्षण करून नायट्रोजनची उपलब्धता वाढवून देऊ शकताय. अंदाजाने खतं देणे टाळावे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी पाणी व जास्त पाणी. जास्त पाणी पिकाला झाल्यावर मुळींना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पाने पिवळी पडतात आणि कमी पाण्यामध्ये अन्नद्रव्ये न शोषता आल्यामुळे पण पाणी पिवळी पडतात. अशा दोन्ही प्रकारामध्ये पाणी पिवळी पडू शकतात. तर यावर उपाय म्हणून आपण जमिनीच्या प्रकारानुसार, पिकांच्या अवस्थेनुसार आणि वापसामध्ये जर पाणी दिलं तर हा आपल्याला प्रकार टाळता येतो. तिसरं कारण म्हणजे रोग व कीड. पिकांना जर मुळींना रोग लागला असेल, बुरशी लागली असेल तरी पीक पिवळं पडू शकतं. पानांना रोग आला असेल तरी पीक पिवळं पडू शकतं. रस शोषक किडीमुळे जर पानांचे रस शोषला असेल तरी पीक पिवळं पडू शकतं. यावर उपाय म्हणून आपण किडीनुसार, बुरशीनुसार, रोगानुसार त्याच्यावर उपचार करणे गरजेचं आहे. यासाठी तुम्ही कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. चौथं कारण असू शकतं सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. झिंक, फेरस, मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल पिकामध्ये तर पाने पिवळी पडू शकतात. पानांच्या शिरा हिरव्या राहून बाकीचे पाने पिवळी पडू शकतात. यासाठी उपाय म्हणून माती परीक्षण आणि पानांचे परीक्षण करून तुम्ही याच्यावर योग्य ते उपचार करा. शेतकरी मोठी चूक करतात. काय करतात? पीक पिवळं पडायला लागले की युरियासारखी खतं आणून टाकतात. यामुळे काय होतं, जर त्याचा इतर कारण असेल, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल, रोग व कीड असतील, तर अति पाणी, कमी पाणी असेल तर खत नुसतं युरिया टाकल्याने पिवळेपणा निघून जात नाही. यासाठी आपल्याला अन्य उपाय करावे लागतात. शेतकरी लक्षात ठेवा, कारण ओळखा, माती व पीक परीक्षण करा, गरजेनुसार खते द्या, अनावश्यक खते देणे टाळा. तुमच्या पिकामध्ये अशी समस्या आल्या का? कोणत्या पिकामध्ये आले नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या भागामध्ये आपण खते जास्त टाकल्यामुळे काय नुकसान होते हे आपण पाहणार आहोत.